कदाचित तुमच्या आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदा असं झालं असेल की ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून तुम्हाला मागणी करावी लागते. काय परिस्थिती आहे? निश्चितपणे आपण जे सांगताय ती वस्तुस्थिती आहे आणि मी सगळ्यात पहिल्यांदा IBN लोकमत आणि विशेषतः बडेजी तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो, कारण शेतकऱ्याच्या प्रत्येक प्रश्नावर IBN लोकमत असेल आणि तुम्ही असाल कायम स्वरूपी त्या ठिकाणी शेतकऱ्याचा आवाज बनून तुम्ही सरकारच्या कानापर्यंत पोहोचायचं काम केलंय, त्याच्याबद्दल तुमचा पहिल्यांदा आभार. काही जे आत्ता शासन निर्णय आहे त्याला राज्य सरकारकडे येण्याची गरज नाही. विलास बडे साहेबांचं मी शेतामधला सुद्धा फोटो त्या ठिकाणी पाहिला, ते ग्राउंडवरती आहे. मी सुद्धा ग्राउंडवरती आहे. आजच्या दिवशी फक्त हे तातडीने निर्णय घ्यावे म्हणून मुख्यमंत्र्यांना विनंती करायला आलोय. माझे सहकारी विलास बडे सध्या आपल्यासोबत त्यांच्याकडे जाऊया. विलास, खरं तर न्यूज 18 लोकमत सगळ्यात आधी बांधांवरती पोहोचलेलं आणि जे झालं नुकसान जे झालेलं आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या सगळ्या मंत्र्यांना दौरा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. अमित, हेच अपेक्षित होतं, कारण ज्या पद्धतीचं महाराष्ट्रावर अभूतपूर्व असं संकट ओढवलेलं आहे, या संकटाच्या काळात राज्यातल्या सगळ्या लोकप्रतिनिधी मंत्र्यांनी बांधावर येणं गरजेचं होतं, कारण अभूतपूर्व असं हे संकट आहे महाराष्ट्रावरचं. आणि या महाराष्ट्रावरच्या अभूतपूर्व संकटामध्ये, पूर परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा द्यावा याच्यासाठी पहिल्यांदा चकचकीत स्टुडिओ सोडून न्यूज 18 लोकमत सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या बांधावरती पोहोचलं. अस्वस्थता बांधावरची काय आहे, बांधावरची वेदना काय आहे, हे आपण महाराष्ट्र आणि सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. आपणच महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे अश्रू हे सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचवले आणि आज आपण ही दृश्य दाखवतोय ज्या महापुरामध्ये इथल्या शेतकऱ्यांचे आयुष्य भविष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. हा सीना नदीचा महापूर आहे, ज्या सीना नदीच्या खरं तर दुष्काळामुळे ही कोरडी ठाक पडलेली सीना नदी आपण अनेक वर्ष दाखवली, पण दुष्काळानं ज्या नदीचं चित्र आतापर्यंत दिसायचं त्या नदीला आलेला हा महापूर आज शेतकऱ्यांची सगळी शेती, अनेक संसार उद्ध्वस्त करणारा हा महापूर ठरला. आणि आता आपण एका ट्रॅक्टरवरती आहोत. आपण दाखवतोय आपल्या प्रेक्षकांना साधारण 5 किलोमीटर पर्यंत आता हे पात्र झालेलं आहे नदीचं. याचा अर्थ नदीच्या मूळ पात्रापासून 2 ते 3 किलोमीटर डाव्या बाजूला, 2 ते 3 किलोमीटर उजव्या बाजूला अशा प्रकारे हे पाणी वाहत आहे. खरं तर मराठवाड्यातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या या सगळ्या माणसांना समुद्र माहीत नसतो, पण आज या निसर्गाचं रौद्ररूप पाहिल्यानंतर समुद्र काय असतो हे इथं बसून बघावं अशा प्रकारची परिस्थिती या नदीनं समुद्राचं रूप धारण केलेलं आहे. हे जे उंच झाडं दिसत आहेत, इथं घरं आहेत, या सगळ्या पाण्याखाली शेती आहे, या पाण्याखाली शेतकऱ्यांची स्वप्न आहेत. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत आपल्याला पाणी दिसतंय आणि या पाण्याचा जो प्रचंड मोठा प्रवाह आहे तो पलीकडे दिसतोय. तो लातूर एक्सप्रेस जी रेल्वे आहे तो रेल्वेचा ब्रिज आहे आणि या रेल्वेच्या ब्रिजला इतिहासात पहिल्यांदा पाणी लागलेलं आहे. म्हणजे धोक्याच्या पातळीच्याही पलीकडे आता पाणी या सीना नदीतून वाहायला लागलेलं आहे आणि त्यामुळे ही परिस्थिती हे बघा, हे झाड आहे आपल्या ह्याचं नारळाचं झाड आहे. नारळाच्या झाडाची उंची किती असते तर आता नारळाच्या झाडाला हाताने नारळ काढता यावेत एवढ्या उंचीपर्यंत पाणी आलेलं आहे. म्हणजे या पाण्याची खोली किती असू शकते याचा अंदाज आपल्याला नक्की निश्चितपणे येऊ शकेल. दुसऱ्या बाजूला ही पूर्ण ऊस शेती जी दिसते आपल्याला, ऊसाचे फक्त वरचे टोक दिसत आहेत आणि त्या खाली पूर्ण ऊसाची शेती गेलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं मातीचं नुकसान झालेलं आहे. आपल्यासोबत पत्रकार आहेत जे या सगळ्या स्थानिक महापुराचं कव्हरेज करतायत. काय परिस्थिती निर्माण झालेली आहे, हजारो लोकांच्या मोटारी, ट्रान्सफॉर्मर, पाईप, माती, जमीन सगळं काही वाहून गेलंय. हा महापूर अभूतपूर्व आहे, इतिहासात कधी घडलं नाही ते आता घडलं असं सांगितलं जात आहे. फक्त जमीन, मोटारी आणि ट्रान्सफॉर्मर वाहून गेले नाहीत सर, तर शेतकऱ्यांची उभी स्वप्न वाहून गेलेत. शेतकऱ्यांनी स्वप्न पाहिलं होतं यावर्षी माझा 50 टन ऊस जाईल, 70 टन, 100 टन ऊस जाईल, पण त्या ऊसाच्या मुळ्यासह ऊसाचा गोडवा सुद्धा वाहून गेलेला आहे. तुम्ही बघताय पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्याला जाणारा हा प्रमुख महामार्ग आहे आणि त्याच्यावरचा ज्या आपण पुलावरनं जातोय तो पूल हा ब्रिटिशकालीन आहे आणि ब्रिटिशकालीन पुलाला सगळ्यात पहिल्यांदा इतिहासामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पाणी लागलेलं आहे. आपण बघतोय
आपल्या मोबाईलच्या फोटोमध्ये सुद्धा हे पाणी बसणार नाही. लेन्सच्या पलीकडचं आहे सगळं. लेन्सच्या पलीकडचं आहे आणि मला वाटतं सरकारनं सरकारची लेन्स उघडली पाहिजे आणि सरकारनं प्रशासनानं लेन्स उघडून हे कव्हरेज जे तुम्ही दाखवताय ते सरकारनं सुद्धा पाहायला पाहिजे. आणि आता आपण त्या नदीचा जो प्रवाह आहे, प्रचंड मोठा प्रवाह, अक्षरशः भीती वाटावी, काळजाचा ठोका चुकावा अशा प्रकारचा हा प्रचंड मोठा पाण्याचा लोंढा प्रवाह, महापूर या सीना नदी पात्रामध्ये आपण बघतोय. आता आपण कुरुडवाडी आणि बार्शी या ब्रिजवरून प्रवास करतोय आणि ब्रिज क्रॉस करत असताना आपण सातत्यानं जेव्हापासून लाईव्ह करतोय तेव्हापासून चालतोय म्हणजे ट्रॅक्टरमध्ये, आणि हा प्रवाह किती मोठा झालेला आहे, पात्र नदीचं किती मोठं झालेलं आहे हे दाखवण्याचा आपण प्रयत्न करतोय. म्हणजे 5-5 किलोमीटर जर नदीचं पात्र पसरलेलं असेल म्हणजे पाण्यानं आपली सीमा ओलांडून या सीनेच्या पाण्यानं जे अभूतपूर्व असं संकट इथल्या शेतकऱ्यांच्या मनात निर्माण केलेलं आहे, शेतीमध्ये निर्माण केलेला आहे, त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न आपण करतोय. आणि एका बाजूला हा प्रचंड मोठा पूर, तर दुसऱ्या बाजूला बघा हा वरून येणारा लोंढा आहे पाण्याचा, आणि या पाण्याच्या लोंढासोबत सगळ्या गंजी, सोयाबीनच्या गंजी असतील, पिकं असतील, सगळं वाहून येत आहे. आणि पुन्हा एकदा मी ते सांगेन की समुद्राची आठवण मराठवाड्यातल्या माणसाला करणारं हे चित्र आहे. जिकडे नजर जाईल तिकडे फक्त पाणी आणि भीषण असं रौद्ररूप धारण केलेली ही नदी आपल्याला दिसते. या लोंढ्याची भीती वाटावी असं हे सगळं चित्र आहे. आणि या नदीनं आता त्यांचं जे पात्र आहे ते सोडून 2-2, 3-3 किलोमीटर पर्यंत चा सगळं आपल्या कवेत घेतलेलं आहे. अनेक गावं पाण्यानं वेढलेली आहेत आणि या गावांमधून रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू आहे. अशी अनेक गावं आहेत जिथं ना प्रशासन पोहोचलंय, जिथं ना पत्रकार पोहोचू शकलेत, ना आणखी कोणी पोहोचू शकलेलं आहे. तिथं हेलिकॉप्टरच्या मदतीनं त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय. सध्या रेस्क्यू ऑपरेशन कसं पार पडलं? रात्री एनडीआरएफची टीम आली होती जी परांडा तालुक्यामधून जे सीना नदीमध्ये पाणी येतंय कोळेगाव धरणाचं, त्याच्यामधून 1,70,000 क्युसेक या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी सोडलं गेलं होतं. पुण्यावरनं एनडीआरएफची टीम आल्यानंतर त्यांना जायला रस्ता बंद होता, कारण कुर्वाडी ते परांडा भूम मार्ग बंद आहे. कुर्वाडीहून मराठवाड्याला जाणारा फक्त एकमेव रस्ता चालू आहे, हा कुर्वाडी बार्शी रोड. सध्या माढा तालुक्यातली दारफळ गाव असेल, जामगाव असेल, वडशिंगे असेल किंवा दारफळ, त्याच्यानंतर तांदुळवाडी, रिधोरे आणि नंतर वरती लव्हे, परांडा तालुक्यामधील नालगाव आहे, शिराळा आहे, माढा तालुक्यातल्या हद्दीमध्ये गाव असलेलं शिंगेवाडी आहे, बेटरगाव आहे, मुंगशी आहे. ही गावं सध्या सगळी पाण्यामध्ये आहेत. अनेक लोकांना बाहेर काढण्यात आलेलं आहे, परंतु ज्यावेळेस लोकांपर्यंत प्रशासन जातं त्यावेळेला प्रशासनाला देखील मोठ्या अडचणीला सामना करावा लागतोय. बोटी कमी पडतायत, प्रशासनाला मदत तोकडी पडते तिथं पुरवण्यासाठी. निश्चितपणे. आणि ही सगळी भयावह परिस्थिती महाराष्ट्राला कळावी, महाराष्ट्रापर्यंत जावी आणि इथल्या सरकारला सुद्धा दिसावी. कारण मी तर असं म्हणेन की आता या क्षणाला जर आकाशामध्ये ड्रोन उडवला तर ड्रोन सुद्धा धाय मोकलून रडेल. अशा प्रकारची भीषण विदारक अशी परिस्थिती मराठवाड्यातल्या या सीनेच्या काठावरती सगळीकडे दिसते. या सीनेचे अश्रू शेतकऱ्यांच्या डोळ्यात आहेत. पुढची अनेक वर्ष या सगळ्या परिस्थितीतलं या दुःखाचं निराकरण करणं इतक्या सोपं नाहीये. शेतकऱ्याला उभं राहणं शक्य नाहीये. आज या शेतकऱ्याच्या नजरा लागल्यात त्या म्हणजे 7व्या मजल्याकडे. त्यामुळे आणि विलास, या शेतकऱ्यांचे अश्रू कधी पुसले जातात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद विलास या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.